तर आपण घरच्या घरी वडापाव रेसिपी पाहूया. त्यानंतर मग मी कढईमध्ये जिरी, मोहरी आणि वाटलेला मसाला टाकला. त्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आहे. त्यानंतर मी धने घेतले थोडेसे कुटून तेही टाकले. थोडंसं हिंग टाकलं. त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला. तर लगेच बनवायची असेल तरच कांदा टाका, नाहीतर कांद्याने पाणी सुटतं. त्यानंतर मग मी त्यामध्ये हळदी पावडर घातली, थोडीशी धनिया पावडर घातली आणि मग जे बटाटे मी उकडून घेतले होते सोलून, त्यांना मी बारीक करून घेतलं आणि तेही त्यामध्ये घालून घेतले. मस्त असं मीठ टाकून, धनिया टाकून मस्त तयार झालं. त्यानंतर आता बेसन पीठ, त्यामध्ये मी नमक घातलं आणि हळदी पावडर घालून मस्त असं मिक्स करून ठेवलं. त्यानंतर हे वडापावचे थंड झाले असे गोळे करून घेतले आणि घेतले वडापाव बनवायला. तेल गरम झालं मस्त, त्यामध्ये असे पिठामध्ये असे बुडवून वडापाव एक एक सोडायचा. आता जर हात भाजायची भीती वाटत असेल ना, तर मग मी सांगते त्या ट्रिकनुसार करू शकता. असे चमच्यानेही तुम्ही टाकू शकता, मग हात भाजायचं काही टेन्शनच नाही. मस्त असे आपण वडापाव तयार करून घेऊया. सगळे वडापाव तयार झाले की मग काय, मस्त मिरच्याही फ्राय करून घेऊ त्याच्यासोबत. आणि जे वडापावचं थोडंसं आपलं उरलं ना बेसन पीठ, त्याचे मी थोडे थोडे बुंदी टाईप काढून घेतलं. अशा पद्धतीने घरच्या घरी वडापाव तयार करा आणि एन्जॉय करा. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.